आणि श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार झाल्याशिवाय कल्याणचा विकास होणार नाही. परत एकदा सांगतो, वारकऱ्याच्या भक्तीशिवाय पंढरीचा विठोबा प्रसन्न होणार नाही. आणि साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार झाल्याशिवाय कल्याणपूर्वचा विकास होणार नाही. आणि याच्यासाठी आपण सर्वांनी काय, मी पुढे काय बोलला असं समजून घ्यायचं, 20 तारखेला लक्षात ठेवायचं. आणि आपण आपल्या वारकरी संप्रदायात ताकद दाखवायची आहे. साहेब इथं बरेचसे महाराज मंडळ आहेत, बरेचसे कीर्तनकार मंडळी आहेत. आपण व्यासपीठावरती जागा कमी असल्यामुळं नवीन शेठ गवळी या ठिकाणी आहेत, त्यांनाही विनंती आहे. अनंता पावसे साहेब आपणाशी विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तर या महाराज मंडळींची ताकद अतिशय मोठी असते. मला वाटतं तुमचं नेटवर्क कमीत कमी एकेकाचं मला वाटतं घारवे साहेब, मला वाटतं सचिनजी 50-50 100 लोकांचं आहे. तर मी सर्वांची नावं घेत नाही. तर फक्त 20 तारखेला माझ्यातर्फे विनंती असेल, आपल्या वारकरी संप्रदायात जर काय अस्तित्व दाखवायचं असेल तर आपण साहेबांना भरघोसपणे मदत करायची आहे. मी या ठिकाणी साहेबांना अजून 2 कार्यक्रम आहेत. फक्त मी नेरकर मामाला 2 मिनिटं, अध्यक्षांना त्याने फक्त 2 मिनिटं बोलायला सांगतो. अध्यक्ष कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष रामकृष्ण हरी. खरं तर आता साहेबांना 20 तारखेपर्यंत 20 सेकंद वेळ नाही आणि आपण वेळ घालवणं म्हणजे अजून त्यांना अडचणीत वाढ करणे. त्याच्यामुळे महत्वाचं साहेब कसं आहे, राजकीय असो, शासकीय असो, सामाजिक असो, आचारसंहिता 40 ते 45 दिवस, पण आम्हा वारकऱ्यांना 12 महिने आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता असते. असो तुम्ही वारकरी संप्रदाय ट्रेन करते सिद्ध झाले का ओसरण्याला तुम्ही सगळ्या लोकांनी हे पाहिजे. ते सगळे आपले ग्रुप आहे. कल्याण शहरात एकूण 41 सप्ताह मंडळ आहे, 29 महिला भजनी मंडळ आहे आणि हे सगळे मिळून एक संघटना तयार झालेली आहे. त्या संदर्भात जरा ते नावात काय झाले तुम्हाला मी कल्पना दिली. ते असो, सगळ्या कल्याण शहर वारकरी संघाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि एक आमची अशी एक इच्छा आहे की आम्ही सगळे माऊलीचे भक्त, तुम्हाला ज्या वेळेला आमचा माऊलीचा साहेब माऊलीचा सोहळा आहे ना, तेव्हा एक अर्धा तास आम्हाला माऊलीच्या सोहळ्यात तुम्हाला सहभागी व्हावं लागेल. रामकृष्ण. तर भोजगे मंडळ पिसवली यांच्यातर्फे साहेबांचा सत्कार करण्यात आलाय. कल्याण शहर वारकरी प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं तुलसी हार देऊन साहेबांचा हेतुचित सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी साहेब बऱ्याच लोकांना बोलायचं होतं, पण साहेबांना अजून 2 कार्यक्रम आहेत. 10चा वेळ असतो, साहेब टाइम फार पळतात. तर मी डायरेक्ट साहेबांना विनंती करतो, आपण आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. सगळे मजा उभे त्यांनी खाली बसा झाला. कार्यक्रमाचा आहे, 2 मिनिटं निघतोय आम्ही आता. रामकृष्ण हरी. आपण आता बोलता बोलता म्हणाला की वारकऱ्यांचं जे अस्तित्व आहे, मला वाटतं वारकऱ्यांचं जे अस्तित्व आहे हे उसाटण्याला जे आहे, हे जेव्हा तो सोहळा झाला तेव्हा सगळ्या देशाने, फक्त महाराष्ट्राने देशाने पाहिला तो सोहळा. ना भूतो ना भविष्य इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व वारकरी बांधव जे आहेत महाराज सगळीकडून आले होते, पूर्ण महाराष्ट्रामधून. आणि तो जो सोहळा, मला वाटत नाही की इतका मोठा सोहळा कधी महाराष्ट्रामध्ये पार पडला असेल. रोज 50,000 लोक जे सोहळ्याला उपस्थित राहत होते. इतका मोठा सोहळा तो पार पडला. आणि आज वारकऱ्यांच्या अस्तित्वामुळे जे ते आमचं अस्तित्व आहे. आपण जे कार्य करताय त्या कार्यामुळे जे आहे हे पुढच्या पिढीला संस्कार काय आहे, ज्ञानेश्वर माऊली कोण आहे, विठोबा राया कोण आहे, एकनाथ महाराज कोण आहे, हे पुढच्या पिढीला जे आहे हे सांगण्याचं काम जे आहे हे आपण या ठिकाणी करताय. म्हणून सगळं महाराष्ट्राचं असेल, देशाचं अस्तित्व जे आहे हे आपल्यावरती निर्भर आहे. आणि मला वाटतं आपल्याला अस्तित्व कुठेच सिद्ध करायची गरज नाही. आपण सगळे लोक धर्माला पुढे घेऊन जाण्याचं काम करताय. आज इथे अध्यक्ष जगन्नाथ नेहरकर मामा असतील, संदीप महाराज डोंबरे असतील, नरेशजी महाराज असतील, चंद्रभान महाराज असतील,
दवणे महाराज असतील, किसनजी महाराज, संतोषजी, उत्तम सोनवणेजी असतील, नयन जगतापजी असतील, सागर पोक्तरे असतील, त्याचबरोबर आमचे व्यासपीठावरील उपस्थित सर्व शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इथे आहेत. संजयजी मोरे आहेत, निलेशजी शिंदे आहेत, आणि सर्वच पदाधिकारी, महेशजी गायकवाड असतील, विष्णूजी असतील. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज मला इथे आपण बोलवलं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले 2 वेळेस जे आहे या लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याचं संधी जी आहे ती मला मिळाली. तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो. 20 तारखेला जे आहे हे मतदान आहे. मला आपल्याला इतकं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जेव्हा आपण कीर्तन करायला जाता तेव्हा आपलं कीर्तन जे आहे लोक 2 तास काय, 3 तास काय, 4 तास काय, 6 तास ऐकत बसतो. कारण की आपल्यावर जे आपण जे कीर्तन करता, समाज प्रबोधन करता, त्याच्यातून लोकांना सरळ मार्गावरती जाण्याचं प्रबोधन जे आहे ते आपण करता. मला आपल्याला एवढं सांगायचं की 20 तारखेला जे मतदान आहे हे देखील देशासाठीचं मतदान आहे, देशहिताचं मतदान आहे. जे धर्म आपण पुढे घेऊन जातोय, जो धर्म पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जातोय. आज आपल्याला माहिती आहे आपल्या या देशामध्ये गेले 500 वर्ष आपण त्याची वाट पाहत होतो. असं प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधण्याचं देखील काम जे आहे ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. त्याच्यासाठी 500 वर्ष आपल्याला वाट बघायला लागली. त्याचनंतर काशी कॉरिडॉर असेल, त्याचबरोबर आपलं महाकालचा कॉरिडॉर असेल, म्हणजे धार्मिक स्थळांचा विकास हा देखील मुद्दा जो आहे तो आपलं सरकार गेले 10 वर्ष जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे. आपल्या या अंबरनाथ मध्ये 1000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे, त्याचा देखील विकास जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमाने आपण करतोय. जेणेकरून जसं काशीला लोक जातात तसं या अंबरनाथच्या शिवमंदिराचा आशीर्वाद घेण्यासाठी देखील लोक येतील. त्याचबरोबर खिडकाळीचं मंदिर जे आहे हे पूर्ण ग्रामस्थांचं एक मोठं आशास्थान आहे, ते देखील आपण डेव्हलप करतोय. आणि त्याचबरोबर बेतवड्याला, दिव्याला विष्णूजी आगरी कोळी वारकरी भवन देखील आपण बांधतो. तर हे कार्य करणारं सरकार जे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याला आपल्याला पुढे जे आहे हे घेऊन जायचं. म्हणून 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यासाठी समाज प्रबोधन जे आहे लोकांमध्ये जेव्हा आपण कीर्तन करायला जाता तेव्हा लोकांना 20 तारीख ही आठवण करून दिली पाहिजे. 20 तारखेला प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे हे आपण जर सांगितलं तर मला वाटतं जास्तीत जास्त लोक जे आहे हे मतदानाला आपल्या घराच्या बाहेर पडतील आणि जास्तीत जास्त मतदान जे आहे त्या कल्याण लोकसभेमध्ये होईल. आपण जे एक मतदान कराल ते मतदान जे आहे हे मतदान थेट जे आहे नरेंद्र मोदी साहेबांना जे आहे देशाचं पंतप्रधानपदी जे आहे ते बसवणार आहे. म्हणून आपल्याला जे आहे धर्माचं कार्य जे आहे, धर्माचं कार्य पुढे आपल्याला घेऊन जायचं असेल तर आपल्याला जे आहे 20 तारखेला मतदान आपल्याला करायचं. तर आपल्याला इथे वारकरी भवन ते तर मिळालेलंच आहे, फक्त नावाचा जो विषय आहे तो नावाचा विषय नक्कीच आपण 100% तो सोडवण्याचं काम करू. त्याचबरोबर एक भीमाशंकर वारकरी संप्रदाय भजनी मंडळ ते उपस्थित होता. त्यांनी मला एक निवेदन दिलं की तिथे जे आहे ते आपल्याला 15 लाखाची 11 लाख निधी कुठे गेली महाराज जागा मिळालेली आहे मला वाटतं. तर मला वाटत नाही की काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार. तर आपल्याला नक्कीच जो निधी पुढे लागेल तो राज्य सरकारकडून नक्कीच आपल्याला देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतील. आणि पुन्हा एकदा मी कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो महाराज. एक श्री विठ्ठल मंदिर पत्री पुलाच्या इथे आहे, जीर्णोद्धार त्याचा करायचा आहे. त्याचा देखील महाराज जीर्णोद्धार 100% जो आहे हा आपण जसं पूर्ण धर्माचं कार्य घेऊन झालं आहे तसं आम्ही देखील जे आहे या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. थांबा, कुणी मध्ये येऊ नका. जे मंडळीचे सत्कार करतायत त्यांचा खासदार साहेब सत्कार स्वीकारतायत, मध्ये गोंधळ करू नका. पत्रीपूल विठ्ठल मंदिर त्यांचा सत्कार.